पिक्चर तुम्हाला 2008 ते 2027 पर्यंत बघायचे असतील तर मला फॉलो पहिले करून घ्या. आणि मला एका मित्रानं सजेस्ट केलं की तू मार्वलचे पूर्ण पिक्चर 2008 ते 2027 पर्यंत सांग. पण ते कसं मी याच्या आधी तीन व्हिडिओ बनवले. एक आयर्न मॅन 1, इनक्रेडिबल हल्क आणि आयर्न मॅन 2 हे 3 बनवले. पण प्रत्येक व्हिडिओ जर सेपरेट बनवायला गेला तर मला जवळपास महिन्यात एक दीड महिना जाऊ शकतो. आता आजचा व्हिडिओ लंबा जाऊ शकतो थोडासा, 7-8 मिनिटाचा. तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा ज्याला मार्वलचे पिक्चर पूर्ण बघायचे आहेत. मार्वल मूवीचा पहिला सागा इन्फिनिटी सागा 2008 मधला समजा पहिला आयर्न मॅन, नंतर इनक्रेडिबल हल्क आणि तिसरा आयर्न मॅन 2. पहिला थॉर 2011 मध्ये आलेला आणि सेकंड पिक्चर परत द कॅप्टन अमेरिका द फर्स्ट अवेंजर आणि तिसरा आहे पिक्चर समजात मेन म्हणजे असेंबल करणारा द अवेंजर. यामध्ये पूर्ण तुम्हाला एकत्र दाखवतील. आता इथून पुढचे जे पिक्चर आहेत इन्फिनिटी सागाचा फेज 2 येणार आहे आपल्याला. पहिला पिक्चर आहे आयर्न मॅन 3, सेकंड पिक्चर आहे त्याचा थॉर द डार्क वर्ल्ड आणि तिसरा पिक्चर आहे त्याचा कॅप्टन अमेरिका विंटर द सोल्जर. परत आला गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी. परत आहे अँटमॅन नाही, त्याच्या आधीचा आहे द अवेंजर्स एज ऑफ अल्ट्रॉन आणि नंतर आहे त्याच्यानंतर अँटमॅन. सांगणार आहे हा फेज 3 इन्फिनिटी सागाचा समजा मेन आहे 2016 ते 2019 पर्यंतचा. स्त्रीचा समजा पहिला पिक्चर आहे कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर, सेकंड आहे डॉक्टर स्ट्रेंज आणि थर्ड आहे गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 2. त्यानंतर येतो स्पायडरमॅन होमकमिंग, नंतर रॅग्नारॉक आणि ब्लॅक पॅन्थर येतो. 2018 मध्ये आलेले अँटमॅन द वॉस्प आणि पहिला आला इन्फिनिटी वॉर आणि त्याच्यानंतर आला अँटमॅन द वॉस्प. नंतरचा 2019चा समजा पहिला पिक्चर आहे कॅप्टन मार्वल, नंतर आहे द अवेंजर एंड गेम आणि त्याच्यानंतर स्पायडरमॅन फार फ्रॉम होम. आणि याच्यानंतर जे सांगणार आहे मी तुम्हाला मल्टिवर्स सागा. हा समजा किचकट सागा आहे. हे तुम्हाला बघताना एवढं त्रास होणार आहे पिक्चरमध्ये, तुम्हाला पुढं आणि मागं कसे जात आहे पिक्चर हे कळणार नाही. हे मला सुद्धा कळलं नाही अजून. मल्टिवर्स सागाचा समजा पहिला पिक्चर ब्लॅक विडो जो रिलीजच झाला नव्हता थिएटरमध्ये कारण त्यावेळेस पॅन्डेमिक चालू होतं. सेकंड पिक्चर आहे शँग-ची द लेजंड 10 रिंग्स आणि थर्ड पिक्चर त्याचा इटर्नल. आणि त्याच्यानंतरचा पिक्चर आहे स्पायडरमॅन नो वे होम आणि समजात मेन म्हणजे मल्टिवर्स समजात मेन म्हणजे द मल्टिवर्स ऑफ मॅडनेस डॉक्टर स्ट्रेंजचा. थॉर लव्ह अँड थंडर आणि त्याच्यानंतर ब्लॅक पॅन्थर फॉर एव्हर. चॅडविक बोसमॅन मेल्यानंतर त्याला कशी ट्रॅजेडी दिली त्यामध्ये एक शोकांतिका म्हणून तुम्ही त्यामध्ये बघू शकता त्या पिक्चरमध्ये. आता फेज 4 एंड झाला इथं. आता फेज 5 चालू होणार आहे. फेज 5 मधले अजून काही पिक्चर सांगतो तुम्हाला मी. पहिला पिक्चर आहे अँटमॅन द वॉस्प अँड क्वांटमिनिया. सेकंड पिक्चर आहे काहीतरी नंतरचा गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 3 आणि त्याच्यानंतर आलेला परत द मार्वल्स. नंतर आला डेडपूल अँड वुल्व्हरीन, थंडरबोल्ट्स, न्यू वर्ल्ड. इथं फेज 5 एंड होतो आणि फेज 6 चालू होतो ते पण मल्टिवर्स सागामध्येच. आता फंटास्टिक 4 फर्स्ट स्टेपमध्ये येणार आहे म्हणजे आलाय तो ऑलरेडी पाहून झालेला आहे. आता नेक्स्ट आहे द स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. तो पण आलेला नाही अजून, तो आलेला नाही आहे. आता बघू, आता एक 28-29 तारखेला इंडियामध्ये तो रिलीज होणार आहे. आणि त्याच्यानंतरचा जे डूम्स डे येणार आहे 2026च्या एंडिंगला, डिसेंबरमध्ये एंडिंगला येणार आहे. तर इथपर्यंतचे टोटल पिक्चर आहेत. तुम्हाला जर मार्वलचं तुम्हाला मार्वलच्या टोटल मूवीज बघायच्या असतील तर इथपर्यंतचा जो व्हिडिओ पाहिला यामधले मी टोटल तुम्हाला पूर्ण पिक्चर सांगितलेले मार्वलचे तुम्ही ते बघू शकता सिक्वेन्स वाईज.